सरपंच होता. सरपंच महेश पिळणकर झाले काय? 7 जानेवारीपासून ते बेपत्ता आहेत. 8 तारखेला त्यांची गाडी शेताजवळ सापडली. महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीला ऊत आलाय. याचं उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव गावच्या माजी सरपंचाच्या प्रकरणामुळे. कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे तब्बल 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आज त्यांच्या कुटुंबियांनी ऐतिहासिक दसरा चौकात थेट पोलिसांच्या विरोधातच निदर्शनं केली. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. महेश पिळणकर हा सरपंच होता. सरपंच महेश पिळणकर झाले काय? हे आंदोलन पुकारलं होतं पाटगावच्या माजी सरपंच महेश पिळणकर यांच्यासाठी. 7 जानेवारी 2026 रोजी महेश पिळणकर हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी भुदरगड पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. मात्र 2 महिने उलटूनही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. पण अद्यापासून काहीच शोध लागत नाही. महिने झाले, म्हणजे आता आम्हाला भीती वाटायला लागली. नेमकं काय झालं असेल, जरी आम्हाला वाटत नसेल, घातपात नसेल, बाकी दुसरं काही नसेल, तरी पण आता संशय यायला लागला काय नेमकं झालं असेल. आता भीती वाटते. 7 जानेवारीपासून ते बेपत्ता आहेत. 8 तारखेला त्यांची गाडी शेताजवळ सापडली. 2 महिने होऊन गेले तरी पण अजून पोलीस काय ठोस सांगत नाहीत. कशामुळे झालं हे काय सांगत नाहीत. पोलिसांनी लवकर त्यांचा शोध लावावा एवढीच अपेक्षा. आणि 11 तारखेला तिकडे काहीतरी जळलेलं हे सापडलेलं, मग त्याच्याबद्दलही अजून फॉरेन्सिकचा त्यांचा रिपोर्ट आला नाही. इनकन्क्लुसिव्ह असा आलाय. इतकंच नव्हे तर बेपत्ता होण्याच्या काही दिवसातच पाटगाव जवळ असणाऱ्या एका शेतात त्यांची दुचाकी बेवारस अवस्थेत सापडली. जवळ जंगलात जळालेल्या अवस्थेत अस्थी आणि इतर अवशेष सापडले. या संदर्भातील फॉरेन्सिक तपास सुरू आहे, पण या संदर्भात अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही. एकंदरीतच पिळणकर कुठे आहेत हा तपास नेमका कुठपर्यंत आला याचा सुगावा लागत नव्हता. म्हणून अखेर आज त्यांच्या कुटुंबियांनी कोल्हापुरातील दसरा चौकात पोलिसांच्या विरोधातच निदर्शनं केली. हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता. महेश पिळणकर हा सरपंच होता. जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला, लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे. महेश पिळणकर यांचा राजकीय दृष्ट्या चांगला वावर होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक त्यांनी लढवावी असा आग्रह देखील त्यांच्या मित्रांनी यंदाच्या निवडणुकीत केला होता. त्यांच्या जनसंपर्क आणि राजकीय दृष्ट्या असलेला वावर लक्षात घेऊन या प्रकरणामागे काही गंभीर कट कारस्थान नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. त्याचं कुणाशी वैरत्व वगैरे काही नव्हतं. ते सरपंच होता, चांगलं काम केलं त्यानं, गावाचा विकास पण केला. ते कसं काय झालं ते काय आम्हाला समजलं नाही. घातपात झाला का काय झालं, तो काय सुखरूप आहे का नाही आम्हाला समजावं. हा राजकीय असेल असं काय शक्यता नाकारता येणार नाही. चौकशी व्हावी. निदर्शने केल्यानंतर खुद्द पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणासाठी त्यांनी स्वतंत्र अधिकारी नेमून विशेष पथक स्थापन करून त्यांचा शोध घेऊ असं आश्वासन देखील दिलंय. माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल SP ने सुद्धा कॅम्प केलेला आहे, ज्याहून DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फॉरेन्सिकचा पण एक विषय होता. फॉरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फॉरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे. पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. काही महिन्यांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. ही हत्या एवढी क्रूर होती की आजही ते आठवून महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी येतं. हे माजी सरपंच पिळणकर गायब असल्यानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशमुख प्रकरणाची आठवण आली आहे. या प्रकरणात आता नेमकं पुढे काय घडलंय, पोलिसांना याचा सुगावा कधी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
निरंजन कामत, कोल्हापूर.